हाय स्टुडंट्स, आपण पाहत आहोत मॅथ्स 2 मधील जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन हा चॅप्टर म्हणजेच भौमितिक रचना. आतापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 4.2 पूर्णपणे व्यवस्थित सॉल्व्ह केला आहे. आज पाहायचं आहे आपल्याला 4.1 म्हणजेच बघा त्याचं टाईपचं नाव काय आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल, समरूप त्रिकोणाची रचना. म्हणजे काय पाहायचं आपल्याला, दोन समरूप त्रिकोण असणार आहेत. काय दोन समरूप त्रिकोण असणारे, दोन समरूप त्रिकोण आपल्याला कन्स्ट्रक्शनच्या साहाय्याने, कंपासच्या साहाय्याने, स्केलच्या साहाय्याने काय करायचं आपल्याला ड्रॉ करायचे. त्याच्या अगोदर ते एक्सप्लेन करतो समरूप त्रिकोणाची रचना कशी असणार आहे. त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत विद्यार्थी मित्रांनो, दोन टाईप आहेत. आज एक टाईप शिकायचा आहे, त्याच्यावरती आपल्याला दोन एक्झाम्पल आहेत. टेक्स्टबुक मधलं पहिला आणि तिसरं एक्झाम्पल याच्यावरती आहे. आपण पहिला आणि तिसरं एक्झाम्पल आज घेणार आहे. त्याच्यामध्ये आज पहिले एक्झाम्पल आपण निवडले. बघा त्याच्यामध्ये कसं असणार आहे, जर दोन त्रिकोण समरूप असतील, समरूप या शब्दाचा अर्थ सांगतो, सिमिलर या शब्दाचा तुम्हाला मिनिंग सांगतो. तुम्हाला त्याच्या अगोदर तुम्हाला माहित असेल कॉन्ग्रंट म्हणजे एकरूप. ओके, कॉन्ग्रंट म्हणजे काय, हुबेहूब, सारखे, सेम टू सेम. ओके, त्याला आपण कॉन्ग्रंट म्हणतो. म्हणजे हा 5 असेल तर तिकडे पण तिकडे 5च पाहिजे, तिकडे 10 असेल तर इकडे पण 10च पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, कॉन्ग्रंट म्हणतो. कॉन्ग्रंट म्हणतो, एकरूप म्हणतो. आता सिमिलर म्हणजे काय, सारखेपणा, सारखेपणा. आता बघा सपोज एक एक्झाम्पल देतो. आपण जर मामाच्या गावाला गेलो, बघा सपोज आपण मामाच्या गावाला गेलो तर आपल्याला लगेच ओळखतात, बाबा हा याचा मुलगा आहे, हा याचा मुलगा आहे. कशावर ओळखतात, तर आपल्या चेहऱ्यावरून. म्हणजे आईचा चेहरा आपल्याला थोडासा मिळता जुळता असेल, म्हणजे थोडस सिमिलॅरिटीज असतील, काहीतरी सारखेपणा असेल, डोळे सारखे असेल, नाक सारखे असेल, नाही का, किंवा शरीरयष्टी आपली अनुवंशिकता म्हणतो आपण त्याला, ते सारखे असते, त्याला आपण सिमिलर म्हणतो. म्हणजेच काय म्हणतो, समरूप म्हणतो. म्हणजे थोडंफार सारखेपणा दिसतो. सपोज आता ट्रायंगल मध्ये आपल्याला सिमिलरिटी पाहिजे. बघा सपोज हा ट्रायंगल असेल, ओके, त्याला सिमिलर ट्रायंगल कसा असणार आहे, बाबा हा मोठा झाल्यावरती असं ह्या टाईपचं दिसेल, नाही का. म्हणजे याचा सिमिलर ट्रायंगल आहे किंवा याचा सिमिलर ट्रायंगल आहे, लक्षात येते का तुमच्या. मग सिमिलर ट्रायंगल असण्याच्या दोन प्रॉपर्टीज असतात. जसं कॉन्ग्रंट मध्ये कशा प्रॉपर्टी असतात, म्हणजे तीन बाजू सारख्याच असाव्या लागतात. सारख्या म्हणजे कशा, एबी दोन त्रिकोण घेतले, पी क्यू आर आणि एबीसी. तिकडे पी क्यू असेल तर इकडे एबी कॉन्ग्रंट झालं पाहिजे, सारखेच आलं पाहिजे. त्याचं 5 सेंटीमीटर माप असेल तिकडे पी क्यूचं, तर इकडे एबीचं सुद्धा 5 आलं पाहिजे. तिकडे बीसीचं 4 असेल तर तिकडे क्यू आरचं 4च आलं पाहिजे. म्हणजे कळते का तुम्हाला, सेम टू सेम लागतं, सारखं लागतं, सेम लागतं, त्याला आपण कॉन्ग्रंट म्हणतो. पण आपल्याला सिमिलर पाहिजे. मग सिमिलर ट्रायंगल मध्ये बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, सिमिलर ट्रायंगल मध्ये दोन प्रॉपर्टीज आहेत. बाजू ह्या म्हणजे साईड्स ह्या प्रोपोर्शनल असतात, काय असतात, प्रमाणात असतात. त्यांचा रेशो, तिन्ही साईडचा रेशो घेतला तरी सारखा येतो, म्हणजे गुणोत्तर हे सारखं असतं. बाजू ह्या काय असतात, प्रमाणात असतात. पण अँगलच्या बाबतीत काय असतं, कोण हे एकरूप असतात, अँगल हे काय असतात, कॉन्ग्रंट असतात. म्हणजे सपोज आपण जर हे दोन ट्रायंगल घेतले, ए बी सी आणि पी क्यू आर, ओके, याचा अर्थ सॉरी पी क्यू आर, आर कॅपिटल काढा. बघा हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. सिमिलर म्हणजे कसं दाखवतात ते सांगतो तुम्हाला. ट्रायंगल ए बी सी, आपण कॉन्ग्रंटचं साईन कसं दाखवायचं रे, कॉन्ग्रंटचं साईन इकडे बघा, कॉन्ग्रंट साईन असं दाखवायचं नाही का, म्हणजे इक्वल खाली असा एक यस काढायचो, उलटा यस. ओके, तसंच फक्त काय असणार इथं, हे कॉन्ग्रंट झालं. सिमिलर मध्ये फक्त हे चिन्ह काढायचे. ओके, हे चिन्ह काढायचे आणि इकडे लिहायचंय ट्रायंगल पी क्यू आर. रीड करताना कसं करायचंय, ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. मराठीत काय वाचायचे, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर. ओके, याचा अर्थ काय असतो, हे दोन ट्रायंगल, हे दोन त्रिकोण समरूप आहेत, सिमिलर आहेत, बाजू ह्या प्रमाणात असणार आहेत. रेशो ते दोन बाजूंचा रेशो जर घेतला तर सारखं येणार आहे. सपोज ही तीन बाजू, ही बाजू एबी, ही बाजू 3 असेल तर ही बाजू काय असली पाहिजे, 6 असली पाहिजे, किंवा 6 घेऊयात आपण. ही जर बाजू 2 असेल तर ही बाजू किती असणार आहे, 4 असणार आहे. जर ही बाजू जर 4 असेल तर ही बाजू किती असली पाहिजे, 8 असली पाहिजे. ओके, म्हणजे बघा तिन्ही बाजूंचा जर रेशो घेतला, रेशो म्हणजे काय, प्रोपोर्शनल सेम आलं पाहिजे. बघा आता मी काय करतो, एबीला सेम बाजू कोणती, तिकडं कोणती घेतली आपण, सिमिलर. एबीला पी क्यू घेतली, एबीला सिमिलर कुठली घेतली, पी क्यू घेतली. मग पी क्यू लिहून घेऊयात. ओके, आता एबीचं मेजरमेंट किती आहे, 3 आहे. पी क्यूचं किती आहे, 6 आहे. ओके, 3च्या टेबलमध्ये 6 आहे का, आहे. 3 1 जा 3, 3 2 जा 6, म्हणजे 3 1 3, 3 2 6, म्हणजे ह्यांचा रेशो किती आला, 1/2. आता ह्या दोघांचा रेशो बघा, ह्या दोघांचा बघा, डायरेक्ट करतो मी.
बेके बेदोने 4 म्हणजे 102च येणार आहे. घेऊन दाखवतो वाटलंच तर एक BC अपॉन तिकडे QR घेऊयात आपण. BC ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. ओके, QR ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे. ओके, 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे बेके बेदोने 4 म्हणजे याचं पण उत्तर किती झालं 102. असं सेम 4 1 4 4 2 8 येणार आहे. लक्षात येते का तुमच्या? म्हणजे ह्याला काय होतं रेशो सेम लागतो. मग त्याला लिहिताना कसं लिहायचं देअर आर किंवा देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शनल. त्याचा अर्थ काय होतो त्यांच्या बाजू समरूप त्रिकोणांच्या बाजू काय असतात प्रमाणात असतात. बाजू प्रमाणात असतात पण कोणांच्या बाबतीत अँगलच्या बाबतीत काय असतं अँगल काय असतात कोण काय असतात एकरूप असतात कॉन्ग्रंट असतात. म्हणजे जर हा 60 डिग्रीचा असेल बघा सपोज हा जर 60 डिग्री असेल त्या साइडचा करस्पॉन्डिंग अँगल संगत कोण हा सुद्धा काय असला पाहिजे 60चाच असला पाहिजे. लक्षात येते का? सपोज हा जर अँगल बघा हा जर अँगल 80 असेल किती असेल 80 असेल तर त्या साइडची करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे संगत कोण कोणता आहे संगत अँगल कोणता आहे किंवा संगत कोण कोणता आहे तर हा ए ला पी आहे. हा पण किती असला पाहिजे 80 असला पाहिजे म्हणजे 80 डिग्रीचा असला पाहिजे. सपोज हा जर 40 डिग्रीचा असेल सी हा तर पलीकडचा करस्पॉन्डिंग अँगल संगत कोण हा सुद्धा काय असला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो एकरूप म्हणजे तेवढाच असला पाहिजे 40 असला पाहिजे. बघा म्हणजे बाजू ह्या प्रमाणात असल्या पाहिजेत साइड्स काय असल्या पाहिजे प्रमाणात असल्या पाहिजेत कोण हे काय असले पाहिजेत एकरूप असले पाहिजेत. सेमीने काय म्हणायचे साइड्स हे कशा असल्या पाहिजे बाजू कशा असल्या पाहिजे साइड्स प्रोपोर्शनल अँगल्स कॉन्ग्रंट म्हणजे ह्या दोन प्रॉपर्टीच्या सहाय्याने म्हणजे साइड्स आर प्रोपोर्शनल अँगल्स आर कॉन्ग्रंट बाजू ह्या प्रमाणात कोण हे एकरूप ह्या दोन बाजू ह्या दोन प्रॉपर्टीच्या सहाय्याने ह्या दोन गुणधर्माच्या सहाय्याने मी काय करणार आहे कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणजे समरूप त्रिकोणाची रचना तुम्हाला आज शिकवणार आहे. हे कळलंय का तुम्हाला? दोन ट्रायंगल सिमिलर कधी असणार आहेत तर दोन गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजे दोन प्रॉपर्टीज त्याने काय केलं पाहिजे सॅटिस्फाय केलं पाहिजे निरसन केलं पाहिजे ह्या दोन गोष्टींचं. ओके हे दोन्ही गुणधर्म त्याच्यावरती अप्लाय झाले पाहिजेत उपयोगात त्याच्यावरती आले पाहिजेत. बघा कसं साइड्स काय असणार आहेत प्रोपोर्शनल असणार आहेत म्हणजे बाजू प्रमाणात असणार आहेत त्यांचा रेशो दोन बाजूंचा रेशो घ्या समान आला पाहिजे म्हणजे कोणत्या करस्पॉन्डिंग साइडचा संगत बाजूंचा. नाही तर तुम्ही AB ला QR घे चालत जुळणार नाही जमणार नाही शक्य नाही ते. आलं लक्षात जी करस्पॉन्डिंग साइड्स असेल तीच घ्यावी आपल्याला लागणार आहे म्हणजे संगत बाजूच घ्यावी लागेल. AB ला इकडे PQ येते तर PQच असली पाहिजे. ओके नाही तर तुम्ही AB अपॉन QR लिहिताना सर कुठे येते 3/4 येतोय सर म्हणसाल हे रॉंग आहे हे चुकीचं आहे हे पूर्णपणे काय विद्यार्थी मित्रांनो चुकीचं आहे. लक्षात येते तुमच्या? आता बघा मी आता एक्झाम्पल करतोय अतिशय सोपं एक्झाम्पल आपण घेणार आहे अतिशय सोपं आहे. याच्यात सुद्धा आपल्याला रफ फिगर काढायची. आधी काय करूयात आता एक्झाम्पल कशा टाईपचं असणार आहे तुम्हाला सांगतो. एक्झाम्पल असणार आहे बघा कसं असणार आहे एका त्रिकोणाचे सगळे मेजरमेंट दिले असतील एका त्रिकोणाचे सगळे मेजरमेंट दिले असतील म्हणजे अँगल दिले असतील काय काही साइड्स दिल्या असतील. ओके पण दुसऱ्या त्रिकोणाच्या राहिलेल्या एका त्रिकोणाच्या एका ट्रायंगलच्या तुम्हाला मेजरमेंट फाइंड आउट करायचे. ओके कोणत्या साह्याने साइड्स आर प्रोपोर्शनल अँगल्स आर कॉन्ग्रंट बाजू हे प्रमाणात असतात कोण हे एकरूप असतात. ह्या दोन प्रॉपर्टीच्या साह्याने आपण काय करणार आहे एका त्रिकोणाच्या मापावरून दुसऱ्या त्रिकोणाचं काय करणार आहे मेजरमेंट फाइंड आउट करणार आहे. आलं लक्षात तुमच्या? ओके बघा आता मी आपल्याला एक्झाम्पल दिले एक्झाम्पल रीड करूयात. काय दिले एक्झाम्पल नंबर फर्स्ट ट्रायंगल ABC त्रिकोण ABC सिमिलर ट्रायंगल LMN इन ट्रायंगल ABC त्रिकोण ABC मध्ये बघा त्रिकोण ABC मध्ये AB चं माप किती दिलंय 5.5 म्हणजे 5.5 सेंटीमीटर. BC किती दिलाय BC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर आणि CA किती दिलाय म्हणजे CA किती दिलाय 4.5 सेंटीमीटर. कन्स्ट्रक्ट म्हणजे रचना करायची कुणाची ट्रायंगल ABC आणि LMN सच दॅट त्यांचा एक रेशिओ दिलाय गुणोत्तर दिलंय काय दिलंय BC अपॉन MN चा रेशिओ किती दिलाय त्या दोन बाजूंचा रेशिओ किती दिलाय 5/4. आलं लक्षात तुमच्या? आता याच्या मदतीने आपल्याला दोन प्रॉपर्टीचा यूज करून काय करायचं ABC ची सगळी मेजरमेंट माझ्याकडे आहेत. आता मला काय करायचंय मला आता LMN ची मेजरमेंट फाइंड आउट करायची. तिन्ही बाजू दिलेत बघा AB बाजू BC बाजू CA बाजू या बाजूंच्या साह्याने मी काय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो
दुसऱ्या बाजू काढणार म्हणजे एलिमेंटच्या बाजू काढणार आहेत. वाटल्यास आपण रफ फिगर काढून घेऊयात. काय काढून घेऊयात? रफ फिगर काढून घेऊयात. इथं पहिल्यांदा रफ फिगर काढायची सोल्युशन मध्ये किंवा गिवन लिहून घ्या अगोदर. सोल्युशन काय असणार आहे? 2 रफ फिगर काढणार आहे मी, सिमिलर काढणार आहे. जरा हे न मोजता काढायचं, फक्त रफ फिगर, कच्च्या आकृत्या. ओके, मी याला नाव देतो A B C, इथं नाव देतो त्याचप्रमाणे L M N. आता एबीचं मेजरमेंट किती? 5.5. इथं देतो मी 5.5 सेंटीमीटर. बीसी किती आहे? 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर. सीए किती दिलाय हो? सीए किती दिलाय? सीए किती दिलाय? 4.5 सेंटीमीटर. ह्या रफ फिगर आहेत, कच्च्या आकृत्या आहेत. काय आहेत? कच्ची आकृती म्हणतात याला. ओके, इथे तुम्ही मेन्शन करायचे रफ फिगर. आता आपल्याला मेजरमेंट काढायचे आणि आपल्याला गिवनने अजून काय दिलंय? गिवनने ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल एलएमएन आर सिमिलर. सिमिलरचं चिन्ह हे समरूपचं चिन्ह आहे. मी लिहितो आता एक एक्झाम्पल सोडवायला घेतो, सोल्युशन घेतो. बघा इथं वरती बघायचे. इथं देअरफॉर ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल एलएमएन, म्हणजे हे समरूप आहेत. काय आहेत? समरूप आहेत. वाचताना कसं वाचायचंय? ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल एलएमएन सिमिलर आहेत. ओके, मग बाजू दिलेत आपल्याला. काय दिलंय गिवन मध्येच? काय दिले आपल्याला गिवन मध्ये? दिलेत की एबीसीच्या तिन्ही बाजू दिलेत, एलएमएनच्या तिन्ही बाजू आपल्याला फाइंड आउट करायचे. मग आपण एक स्टेटमेंट लिहायचंय, देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शनल. म्हणजे काय असतात? समरूप त्रिकोणांच्या बाजू, संगत बाजू प्रमाणात असतात. इथं लिहायचं देअरफॉर. काय लिहायचं? देअरफॉर देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शनल. ओके, काय लिहिलं आपण? देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शनल. मराठी मीडियमने काय लिहिते? बघा, मराठी मीडियमने काय लिहिते? त्रिकोण एबीसी सिमिलर ट्रायंगल, समरूप त्रिकोण एलएमएन. इथं लिहायचं देअरफॉर काय लिहायचंय? त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. काय लिहायचंय? त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. ओके, इथं वाक्य लिहायचं. काय लिहायचं? त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आता काय दिलं आपल्याला? एक रेशो दिलाय. बघा प्रमाणात काय असणार आहे बघा. आता इथला ए बी घेतला तर तिकडचा काय घेतला पाहिजे? एल एम घेतला पाहिजे. देअरफॉर ए बी अपॉन एल एम. ओके, इक्वल टू प्रमाणात आहेत ना, एकाच प्रमाणात असतात. बघा आता बीसी ला काय घेणार आपण? बीसी म्हणजे एम एन, बीसी अपॉन एम एन. ओके, बघा आता राहिला कोण आता? एसी. एसी अपॉन एल एन, अक्का एल एन. ओके, आता यांची मापं देऊयात. ओके, मापं देऊयात. ए बी किती दिलाय आपल्याला? 5.5 दिलाय. ए बी किती दिलाय? 5.5 सेंटीमीटर दिलाय. आपण एल एम माहित नाही, तो फाइंड आउट करायचा आहे. ओके, इक्वल टू बीसी किती दिलाय? बीसी दिलाय आपल्याला 6 सेंटीमीटरचा. एम एन फाइंड आउट करायचा आहे. एसी किती दिलाय हो? एसी किती दिलाय? 4.5 सेंटीमीटरचा दिलाय. आणि एल एन आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? फाइंड आउट करायचं आहे. ओके, हे कशावरून लिहिलं मी? ह्या स्टेटमेंटवर लिहिलं. देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शनल. त्यांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात असतात. आणि त्यांनी एक रेशिओ दिलाय आपल्याला. बघा हा रेशिओ दिलाय. काय दिलाय रेशिओ? बीसी अपॉन एम एनचा रेशिओ काय दिलाय? 5:4. सगळ्यांची उत्तर काय येणार आहेत? जर ह्याचं किंमत निघाली तर फ्रॅक्शन केला, डिवाइड केलं, एकमेकांना भागलं तर उत्तर येणार आहे 5/4 येणार आहे. ओके, ते आपण एक एक्झाम्पलला बघूयात करून. ओके, मग आपल्याला बीसी किती दिलाय? 5/4 दिलाय. इथं लिहू शकतो मी 5/4. ओके, कारण ह्याच्या बीसीची व्हॅल्यू दिली. बीसी अपॉन एम एनचा रेशो काय दिलाय? 5/4 दिलाय. मी आता काय करणार? आता मला एल एम फाइंड आउट करायचं असेल तर मी काय करणार? याच्याशी एकमेकांना कम्पेअर करणार म्हणजे तुलना करणार, बरोबरीत आणणार. कसं करणार बघा? देअरफॉर 5/5 अपॉन एल एम इक्वल टू हा घेणार मी आता. ओके, आता काय करणार? दोन फ्रॅक्शन आहेत बरोबर चिन्हाच्या अलीकडं. बघा दोन फ्रॅक्शन आहेत. 5/5
अपॉन LM इक्वल टू 5/4 म्हणजे हा एक फ्रॅक्शन झाला आणि हा एक फ्रॅक्शन झाला आणि दोन फ्रॅक्शनच्या मध्ये विद्यार्थी मित्रांनो इक्वल साईन आहे. कोणतं साईन आहे? इक्वल साईन आहे. मग आपण काय करतो? तिरकस गुणाकार करतो. कसला करतो? तिरकस गुणाकार म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. बघा ते कसं करायचं बघा. आता मी काय करणार? 5.5 आणि 4चा मल्टिप्लिकेशन करणार. तिरकस गुणाकार करायचा आहे. 5.5 इंटू 4 इक्वल टू खाली इक्वल टू LM इंटू 5 LM इंटू 5. ओके. आता काय घेतले? 5.5 इंटू 4चा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय, गुणाकार करायचा. मी गुणाकार करतो बघा. 4×5 = 20. ओके. 0 20चा 0 इथं आला. हा 4 2 5 × 20 20 2 22. आता बघा इथं एक पॉईंट आहे. कुठून? मागून एक पॉईंट आहे म्हणजे आपल्याला मागून सुद्धा एक पॉईंट द्यावा लागेल. ओके. म्हणजे काय आलं उत्तराचं? 22.0 म्हणजे याची किंमत किती झाली? 22 झाली. LM इंटू 5 लिहूया आपण. LM इंटू 5. आता LM ची व्हॅल्यू मला पाहिजे, त्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे ठेवतो. 5 इकडे गुणाकारात आहे. इकडे आल्यावरती विद्यार्थी मित्रांनो कुठे जाईल? डिवाइड मध्ये जाईल. कुठे जाईल तो? डिवाइड मध्ये जाईल. ओके. डिवाइड मध्ये गेल्यावर काय होतं बघूयात आपण. डिवाइड मध्ये गेल्यावर काय बघूयात? LM 22 इकडेच आहे. 5 इकडे गुणाकारात आहे. इकडे आल्यावर भागाकारात आहे म्हणजे डिव्हिजन मध्ये जाईल. 5 ने आपल्याला 22 ला भागायचंय. आपण LM ची व्हॅल्यू इथं लिहूयात. बघा इथं लिहितो मी. काय आले बघा? LM एका बाजूला लिहितो मी. 22 ला 5 ने मला डिवाइड करायचं. मी आयस लिहून घेतो थोडंसं. 22/5 बघा इथं करतो. आता 5चा पाडा 22 येईपर्यंत म्हणायचा आहे. 5चा टेबल 5चा टेबल आपल्याला 22 येईपर्यंत म्हणायचा आहे. बघा आता 5 1 चा 5 5 2 चा 10 5 3 चा 15 5 4 चा 20 5 5 चा 25. आपल्याला 25 लागत नाही म्हणजे 5 5 25 असतं, ते चालत नाही. त्याच्या अलीकडची संख्या पाहिजे. 5 चौक 20 म्हणजे 4चा भाग जाईल. कितीचा भाग जाईल? 5 × 5 5 चौक 20. ओके. 22 मधनं 20 गेले, शिल्लक राहिले 2. आपण 0 20 वर काय करूयात? एक हे करूयात, 0 देऊयात आणि इथं पॉईंटचा भाग देऊयात. ओके. म्हणजे काय होईल? परत 5चा पाडा 20 येईपर्यंत म्हणा. 5 चौक 20 म्हणजे पूर्ण संख्या मिळली. 5 चौक 20 म्हणजे उत्तर किती आलं? 4.4. LM ची व्हॅल्यू किती आली? 4.4 सेंटीमीटर. ओके. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? MN. परत MN ला याच्याशी कम्पेअर करणार आहे आपण. ओके. MN ला याच्याशी कम्पेअर करूयात. MN ला याच्याशी कम्पेअर करूयात. इथं मी इरेज करतो. बघा आपल्याला LM मिळाला आहे. LM किती मिळाला आहे? 4.4 सेंटीमीटरचा मिळाला आहे. ओके. आता मी हे दोन रेशो घेतो. हे दोन रेशो घेतो. काय आता आपल्याला MN फाइंड आउट करायचं आहे. बघा देअरफॉर काय तो रेशो 6/MN 6/MN इक्वल टू काय? 5/4 5/4. पुन्हा एकदा दोन आपल्याला काय मिळाले? दोन फ्रॅक्शन मिळाले. दोन फ्रॅक्शनच्या मध्ये काय आहे? दोन फ्रॅक्शनच्या मध्ये विद्यार्थी मित्रांनो काय आहे? इक्वल साईन आहे. म्हणजेच आपण काय करतो? तिरकस गुणाकार करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 6 × 4 6 × 4 बघा. MN × 5 MN × 5 MN × 5. ओके. आता सायचोक किती असणार आहे? 6चा टेबल 4 पर्यंत म्हणायचा आहे. 4चा टेबल 6 पर्यंत म्हटलं तरी चालणार आहे. पण आपण काय करूयात? सायचोक 24 मिळणार आहे आपल्याला. इक्वल टू MN × 5 MN × 5 लिहूयात आपण. MN × 5. ओके. आता पुन्हा एकदा 5 काय? तर मल्टिप्लाय मध्ये. इकडे आल्यावरती कशामध्ये जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो? डिवाइड मध्ये जाणार आहे. डिवाइड मध्ये जाणार आहे म्हणजे काय होणार आहे? 24/5 येणार आहे. कारण हा गुणाकारातला भागाकार झाला. बरोबर चिन्हाच्या पलीकडे कोण राहिला? MN राहिला. हे कॅल्क्युलेशन आपण इथं करूयात. बघा आता काय आलं कॅल्क्युलेशन? MN इज इक्वल टू 24/5. आता परत पुन्हा एकदा 5चा टेबल आपल्याला म्हणायचं आहे. काय करायचंय? 5चा टेबल 24 येईपर्यंत म्हणायचं आहे. 5 × 5 5 चौक 20 शिल्लक राहिले 4. शिल्लक किती राहिले? 4. बघा आता शिल्लक राहिले 4. आपण काय करू? 4 वर 0 घेऊया कारण पुढे संख्याच नाही. 4 वर 0 घेतो. मग भाग गेला पॉईंटचा. भाग गेला पॉईंटचा. आता 5चा पाडा 40 येईपर्यंत म्हणा. 5च्या पाडा 40 आहे का? 5च्या टेबल मध्ये 40 आहे. 5 8 जा 40. ओके. म्हणजे किती असणार आहे?
पंचाहत्तर 40 किंवा 5 40 म्हणजे किती येणार 4.8 किती येणार आहे 4.8 सेंटीमीटर हे इरेज करतो. म्हणजे एम एनची व्हॅल्यू किती आली एम एनची किती व्हॅल्यू आली 4.8 सेंटीमीटर. ओके लक्षात आलं तुमच्या 4.8 सेंटीमीटर आले. आता आपल्याला राहिली कोणाची बाजू काढायची एल एन फाइंड आउट करायचं राहिला एल एन. आता एल एनला परत पुन्हा एकदा याच्याशी कम्पेअर करूयात एल एनला. बघा आता लक्ष द्या एल एनला कम्पेअर करूयात. मी हे इरेज करतो इथूनच इरेज करतो हे सगळं ठेवतो आपल्याला लागणार आहे नंतर. आता एल एन करायचं आहे आपल्याला. ओके काय रे आपल्याला कोणता रेशो घ्यायचा आहे आता बघा कोणता रेशो घ्यायचा आहे बघा. आपल्याला बी ए सी सी एची व्हॅल्यू किती दिली त्यांनी 4.5 सेंटीमीटर अपॉन एल एन होता आपला एल एन इक्वल टू रेशो काय आहे आपला 5/4 5/4. देअरफॉर पुन्हा एकदा काय आले दोन फ्रॅक्शन आले दोन फ्रॅक्शनच्या वर इक्वल साइन आहे. आपल्याला काय करावं लागेल तिरकस रेषेचं ऑपरेशन करावं लागेल. आता काय करूयात 4.5 इंटू 4 इक्वल टू एल एन इंटू 5 एल एन गुणुले 5 एल एन गुणुले 5. ओके देअरफॉर आता काय करू आपण गुणाकार करून घेऊयात 4 पंचे 20. ओके हा 4 या 2 कॅरी झाले 2 4 4 जा 16 मग 4 चौक 16 16 मध्ये 2 मिळवा 18 काय मिळाले आपल्याला 18. पण इथं काय घरामध्ये पॉईंट आहे इथं मागून एक पॉईंट आहे आपण मागून एक पॉईंट देऊयात म्हणजे काय मिळणार आहे आपल्याला 18 मिळणार आहे. इथं राहिले आपण एल एन इंटू 5. आता पुन्हा एकदा 5 काय इकडं मल्टिप्लाय मध्ये इकडे आल्यावरती कशामध्ये जाणार आहे डिवाइड मध्ये जाणार आहे. म्हणजे इकडे राहिला बरोबर चिन्हाच्या पलीकडे एल एन 18 लिहूयात आणि हा गुणाकारातला 5 इकडे आल्यावरती भागाकारात जाणार आहे म्हणजे डिव्हिजन मध्ये जाणार आहे. आता परत 5चा टेबल म्हणायचं आपल्याला 5 1 जा 5 5 3 जा 15 5 3 जा 15 शिल्लक किती राहिले 18 मायनस 15 3 शिल्लक राहतात बरोबर. आता आपण काय करूयात पुढे संख्या आहे का नाही म्हणून काय करूयात पॉईंट देऊयात आणि इथं 0 लिहूयात. आता 5च्या टेबल मध्ये 30 आहे का 30 आहे का आहे 5 × 30. ओके बाकीचं गेला 3.6 आलं. एल एनची व्हॅल्यू किती आली 3.6. आपण व्यवस्थित लिहूयात एल एन इज इक्वल टू 3.6. ओके सगळे मिळालं. आपण इथं सेंटीमीटर लिहायचं राहिले सेंटीमीटर लिहायचे व्यवस्थित याचे स्टेप वाईज आणि प्रत्येक स्टेप नंतर एक एक लाईन सोडायची. तुम्ही लाईन सोडत नाही एक्झाम्पल लिहित नाही एक्झाम्पल सोडवायचे आणि एक्झाम्पल लिहायचंय. ओके आता तिन्ही व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला एल एम मिळाला एम एन मिळाला एल एन मिळाला आणि ए बी बी सी ए सी तर अगोदरच दिलेत आपल्याला. आता आपल्याला डायग्राम काढायला काही अडचण येणार नाही. आता आपण डायग्राम ड्रॉ करायची. मी तुम्हाला पहिल्या पार्ट 1 मध्ये ट्रायंगल ड्रॉ करायला शिकवले त्याच्यामध्ये आपण ट्रायंगल ड्रॉ करूया. आता रफ फिगर मी काय केली इथे इरेज केली पुन्हा एकदा रफ फिगर मी काय करतो ड्रॉ करतो इथं. ओके रफ फिगर काढतो हे इरेज करतोय बघा इरेज करतो तुम्ही लक्षात ठेवायचं व्हॅल्यू. रफ फिगर ड्रॉ करून घ्या तुम्ही. आता छोटे छोटे काढतो तुम्ही डबल काढू नका पहिल्यांदा काढली ना ती नंतर काढू नका. आता हे काय गरज नाही हे काढायची तुम्ही हे काढू नका. मी आपलं बघा आता मला तुम्हाला समजावण्यासाठी मी काढतोय ए बी तुम्ही पहिल्यांदा एकदाच काढायची रफ फिगर डबल एकाच एक्झाम्पल मध्ये दोनदा द्यायचे नाही. ए बीची व्हॅल्यू किती आपल्याकडं 5.5 सेंटीमीटर आहे 5.5 सेंटीमीटर आहे. बी सी किती आपल्याकडं 6 सेंटीमीटरचा आहे. ए सी किती आपल्याकडं 4.5 सेंटीमीटरचा आहे. आपल्याला एम एनची व्हॅल्यू लक्षात ठेवायची एम एन किती 4.8 आहे. मी इरेज करतोय म्हणून लक्षात ठेवायला सांगितली तुम्हाला. ओके हे रफ फिगर काढतोय बघा एल एम एन. ओके आता काय करणार मी एल एम ची व्हॅल्यू किती एल एम ची 4.4 एल एम 4.4 सेंटीमीटर. एम एन किती हो एम एन 4.8 होता किती होता 4.8 आणि एल एन किती 3.6 सेंटीमीटर. आता आपल्याला पक्की आकृती काढायची. कशी काढायची आता पक्की ओरिजिनल डायग्राम. ओके ओरिजिनल डायग्राम आपण ड्रॉ करणार आहे. आता हे इरेज करू आता मी लिहून घेतलंय सगळं हे तुम्ही. ओके ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे पॉज करून काढा नाही तर लाईव्ह मध्ये काढला तरी चालेल. आता आपल्याला पक्की आकृती काढायची. ओके आता काय करायचं आपण ट्रायंगल आधी एबीसी काढून घेऊयात.
ट्रायंगल काय करून घ्यायचं आधी एबीसी ड्रॉ करून घेऊयात. ओके, एबीसी. आता एबीसी साठी बीसी किती आहे, पाया काय आहे इथे, पाया 6 सेंटीमीटरचा आहे. आता कंपासमध्ये काय करायचं, कंपासमध्ये म्हणतो स्केलमध्ये काय करायचं, स्केल लाईनवरती ठेवायची. कुठे ठेवायची, वहीच्या लाईनवरती. साधी सुद्धा रेष थोडी सुद्धा खाली आली नाही पाहिजे लाईनच्या, लाईन सोडून रेष काढायची नाही आणि डबल पेन्सिल फिरवायची नाही. मी होम व्हिजिटला आलतो तेव्हा मला ते दिसलंय, प्रत्येकाने काय केले, बऱ्याच जणांनी काय केलं, वहीच्या थोडीशी लाईन खाली केली काढली किंवा डबल पेन्सिल फिरवली. हलकी हाताने सगळं करायचे, नाजूक काम असतं हे, अतिशय नाजूक. बघा आपण ट्रायंगल एबीसी काढण्यासाठी काय करूयात, आपल्याला काय घ्यायचंय, 6.6 सेंटीमीटर घ्यायचं बीसी, पाया आहे म्हणून. रब डायग्राम मध्ये आपला पाया हा बीसी आहे म्हणून काय करतो, झिरोच्या तिथं टोचवायचं, तिथून 6 सेंटीमीटर समजा सपोज इथं माझा आला, इथं माझा आला, मी काय करणार, अलगद हलक्या हाताने काय करणार, ह्या दोन्ही पॉईंट मधून पेन्सिल फिरवणार. ओके, मला बीसी मिळाला, काय मिळाला, बीसी मिळाला. हा किती सेंटीमीटरचा मिळाला आहे, 6 सेंटीमीटरचा मिळाला आहे. आता काय करायचं, कंपास घ्यायचं. आता बघा आपल्याला ए शोधायचं आहे. ट्रायंगल एबीसी मध्ये 3 अक्षर आहेत, त्यातली 2 अक्षर मला पायाच्या ठिकाणी मिळाली. ए शोधायचं आहे, ए इथं कुठेतरी असणार आहे, हे मला सर्चिंग करायचं आहे, ए इथं कुठेतरी सापडणार आहे. आता मी रफ फिगरकडे येतो. बघा रफ फिगरकडे येतो. बी पासून ए किती अंतरावरती, 5.5 सेंटीमीटर आहे. किती, 5.5 म्हणजे 5.5 सेंटीमीटर आहे बी पासून ए. मग मी आता काय करणार, स्केलच्या साह्याने पट्टीच्या मदतीने कंपास मध्ये किती अंतर घेणार आहे, 5.5. बघा मी डायरेक्ट घेतो, तुम्ही डायरेक्ट घ्यायचं नाही, स्केल मध्ये मोजायचंय. 5.5 भरते का तेवढंच घ्यायचंय, 5.6 पण घ्यायचं नाही, 5.4 पण घ्यायचं नाही, 5.5 ऍक्युरेट घ्यायचं. किंवा पट्टी लाईनला लावायची, 2 टिंब टोचवून घ्यायचे, दोघांचं डिस्टन्स 5.5 असलं पाहिजे. एका ठिकाणी लोखंडी टोक टोचवा आणि एका ठिकाणी पेन्सिल टोक ठेवा, म्हणजे तुम्हाला हे डिस्टन्स किती मिळेल, 5.5 मिळेल. आता बघा मी 5.5 घेतले. आता कुठून घेतलं, बी टू ए शोधायचं आहे मला. बी पासून ए किती अंतरावरती, 5.5. बीच्या ठिकाणी काय ठेवतो, लोखंडी टोक ठेवतो, टोचवून घेतलंय आणि असं काय करतो, एक आर्क मारतो. ओके, एकदम नाजूक आर्क मारला, डबल मारला का मी, अजिबात नाही. आता बघा रफ फिगर मध्ये सी पासून ए किती अंतरावरती आहे, 4.5. मी काय करतो, स्केलच्या साह्याने पट्टीच्या मदतीने पुन्हा एकदा कंपास मध्ये अंतर काय घेणार आहे, 4.5 घेणार आहे. घेतलं. आता हे माझं 4.5 समजा. सीच्या ठिकाणी आलो, सीच्या ठिकाणी लोखंडी टोक ठेवलं आणि काय मारलं, असं एक आर्क मारला. आता आर्क मारल्यावरती 2 आर्क एकमेकांना इंटरसेक्ट झाले. 2 आर्क एकमेकांना काय झाले, इंटरसेक्ट झाले. मी लोखंडी टोकाने काय करणार, इथं बारीक असं होल करून घेणार, टोचवून येणार अलगद हलक्या हाताने आणि हा पॉइंट इथं जोडणार, हा पॉइंट इथं जोडणार. ओके, आणि इथं अशा रेषा वरती नेल्या तरी चालतील थोड्याशा. ओके, हा झाला ए, काय झाला तुमचा ए. म्हणजे इथं मेजरमेंट टाका 5.5. आता ही ओरिजिनल डायग्राम झाली तुमची एबीसीची आणि इथं काय झाली 4.5 सेंटीमीटर. आपण आता काय काढूयात, LMN काढूयात. ओके, LMN काढूयात. आता LMN मध्ये काय आहे, 4.8 हा बेसला कोणी MN आहे, MN काढून घेऊयात आपण. समोरासमोरच करा कार्यक्रम त्याचा. MN आपण काय घेऊयात, 4.8चा काढून घेऊयात. बघा इथं लोखंडी टोकाने टोचवलंय. आता मी 4.8 शोधतो माझ्या स्केलमध्ये. सपोज मला इथं सापडला. ओके, मला इथं सापडला. हे माझ्या थोडंसं डार्क झालं, तुम्ही तसं करायचं नाही, एकदाच पेन्सिल फिरवायची. हे किती आहे, MN आहे आणि तो किती सेंटीमीटरचा आहे, 4.8 सेंटीमीटरचा आहे. ओके, लक्षात घ्यायचे. आता रफ फिगरकडे यायचं पुन्हा एकदा. M पासून L किती अंतरावरती रे, 4.4. आता कंपासचा यूज करायचा तुम्हाला. कंपास मध्ये अंतर किती घ्यायचं आहे, 4.8. आणि कुणाच्या मदतीने घ्यायचंय तुम्हाला मी ते सांगितलंय, पट्टीच्या मदतीने स्केलच्या साह्याने मी काय घेतलं, कंपास मध्ये 4.8 डिस्टन्स घेतलं, 4.8 हे डिस्टन्स घेतलं. ओके, इथं आलो M ठिकाणी. M पासून मला L किती सापडतं, 4.4 सेंटीमीटर वरती. 4.4 सेंटीमीटरचं अंतर घेतलं, 4.4. आर्क मारला, 4.4 आर्क आहे हा M पासून. L इथंच कुठेतरी शोधणार आहे मी. ओके, आता मला यायचं N च्या ठिकाणी. N पासून L किती अंतरावरती रे, 3.6. ओके, मी कंपास मध्ये किती अंतर घेणार आहे, 3.6 घेणार आहे. कंपास मध्ये किती अंतर घेणार आहे, N पासून L शोधतोय मी M पासून L शोधला, किती तो 4.4चा आहे. आता मला कंपास पासून N पासून L किती अंतर, 3.6. मी कंपास मध्ये 3.6चं अंतर घेतलं, N च्या ठिकाणी गेलो, N पासून हलक्या हाताने काय मारला, थोडासा आर्क मारला. ओके, बरोबर.
इथं टोचवून घेतलं, इथं काय घेतलं मी टोचवून घेतलं आणि पट्टीच्या मदतीने तो पॉइंट एकदा एमला जोडला आणि एकदा एनला जोडला. थोडीशी वर रेषा काढली तरी चालेल, बिघडणार काहीच नाही. थोडी अशी रेषा वर काढली तरी चालेल पुढं. ओके, मग तुम्हाला समजेल. आता इथं बघा, आता एन पासून जोडूयात आपण. एन पासून अशी काढली तरी चालेल. आणि ह्याला ॲरो करायचे, ॲरो करत नाही तुम्ही. बघा आता इथं किती काढलं 4.4 सेंटीमीटर. इथं किती घेतलं आपण 3.6 सेंटीमीटर. यल बघा बरं, सिमिलर दिसते का रे? सारखी दिसायला दिसते का? सारखेपणा आहे का या डायग्राममध्ये? आहे, नक्की सापडणार आहे तुम्हाला. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण पहिले एक्झाम्पल घेतले. आता बघा आपण एक्झाम्पल पाहतोय तिसरं, अतिशय सोपं, सेम त्याच टाईपचं आहे. कारण काय पाहतोय आपण? सिमिलर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन पाहतोय, समरूप त्रिकोणाची रचना पाहतोय. काय पाहतोय आपण? कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल. बघा एक्झाम्पल नंबर 3, सेम पहिल्या एक्झाम्पल सारखं सोडवायचंय. पहिलं आणि तिसरं एका टाईपचं एक्झाम्पल, त्यासाठी आपण तिसरं एक्झाम्पल लगेच निवडलंय. ओके, आता एक्झाम्पल काय रीड करतोय? ट्रायंगल आरईएसटी सिमिलर ट्रायंगल म्हणजे समरूप त्रिकोण XYZ इन आरईएसटी मध्ये काय काय दिले बघूयात. ट्रायंगल काढण्यासाठी 3 गोष्टी आवश्यकता असणार, त्या तर गोष्टी दिल्याच असणार आहेत. काय दिले? आरईएस बाजू दिली. आरईएस बाजू किती दिली? 4.5 सेंटीमीटर दिली. अँड अँगल आरईएसटी काय दिलाय? अँगल आरईएसटी दिलाय. तो किती दिलाय? 40 डिग्रीचा दिलाय. आरईएसटी मधील ह्या 3 अक्षरापैकी कोणाच्या मालकीचा कोण आहे? कुणाच्या नावाने कोण आहे? कुणाच्या ट्रायंगल मध्ये, त्रिकोणामध्ये कोणत्या लेटरच्या तिथं आपण काय करणार आहे? 40 डिग्रीचा अँगल काढणार आहे. तर मध्ये असतो जो मध्ये असतो, मिडलला असतो, त्याच्या नावाचा हा 40 डिग्री अँगल आपण काढणार आहे. एसटी बाजू दिली 5.7 सेंटीमीटरची. आणि काय सांगितलं त्यांनी? कन्स्ट्रक्ट रचना करा. कोणत्या ट्रायंगलची? ट्रायंगल आरईएसटी आणि ट्रायंगल XYZ ची काय करा? रचना करा. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. ओके, आपल्याला काय काढून घ्यावं लागेल? आरईएसटी त्रिकोण काढण्यासाठी जे लागणारं मटेरियल आहे, जे लागणार आहे, त्या 3 गोष्टी आपल्याला त्यांनी दिल्या आहेत. पण XYZ ची एकही गोष्ट आपल्याला दिली नाही. ते आपल्याला काय करायचंय? अगोदर काढून घ्यायचं. कुणाच्या मदतीने? तर ट्रायंगल आरईएसटीच्या आणि ट्रायंगल आरईएसटी सिमिलर ट्रायंगल XYZ या वाक्याच्या मदतीने आपल्याला काय करायचंय? ट्रायंगल XYZ ची मेजरमेंट काढायचे. अतिशय सोपं आहे. बघा आपण काय करूयात? गिवन लिहूयात किंवा डायरेक्ट सोल्युशन लिहितो मी. तुम्ही काय करा, नंतर आपण रफ फिगर काढूयात. बघा आता काय दिले आपल्याला? ट्रायंगल आरईएसटी सिमिलर ट्रायंगल समरूप त्रिकोण. कसं वाचायचं? समरूप त्रिकोण XYZ कॉमा. आता आपल्याला काय दिलंय? 2 त्रिकोण समरूप असतील तर बाजू या प्रमाणात असतात आणि अँगल हे काय असतात? तर कॉन्ग्रंट असतात. कोण हे एकरूप असतात. बाजू प्रमाणात, कोण एकरूप. करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शनल आणि करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. ओके, आता बघूयात. आपल्याला 2च बाजू दिलेत, म्हणजे समोरच्या त्रिकोणाच्या सुद्धा आरईएसटीच्या 2च बाजू दिलेत. मग XYZ सुद्धा 2च बाजू निघणार आहेत. आणि एक कोण दिलाय आरईएसटीचा? आपल्या पलीकडच्या त्रिकोणाचा म्हणजे XYZ त्रिकोणाचा सुद्धा आपल्याला काय निघणार आहे? एक कोणच मिळणार आहे. बघा आपण काढूयात. आपण वाक्य लिहावं लागेल. बाजू दिल्यात, अजून बाजू काढून घेऊयात त्या रेशो प्रमाणे. ओके, काय दिले बघूयात आपण. काय लिहूयात? देअरफॉर करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शनल. इथं स्टेटमेंट लिहूयात. करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शनल. मराठी मीडियमने काय लिहायचंय? बघा मराठी मीडियमने काय लिहायचंय? समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. काय लिहायचंय? समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. हे वाक्य लिहिल्यावरती आपण त्यांचं काय लिहूयात? प्रोपोर्शनल लिहूयात, म्हणजे रेशिओ लिहून घेऊयात. काय असणार आहे? आरईएस ला XY. ओके, इक्वल टू STYZ. राहिली तिसरी बाजू RTXZ. पण देताना आपल्याला 2च बाजू दिलेत. त्या 2 बाजू कोणत्या? आरईएस आणि ST. ओके, म्हणजे आपल्याला 2च बाजू निघणार आहेत ह्या त्रिकोणाच्या सुद्धा. बघा आता आपण लिहूयात. देअरफॉर मेजरमेंट टाकूयात. आरईएसचं मेजरमेंट किती? 4.5 सेंटीमीटर. 4.5
2.5 सेंटीमीटर अपॉन कोण आहे इकडं एक्स वाय इक्वल टू बघा इक्वल टू काय लिहायचं आपल्याला एस टीचं मेजरमेंट दिलंय का दिलंय एस टी किती 5.7 सेंटीमीटरचा आहे एस टी जागेवर व्हॅल्यू टाकली त्याची इथं लिहायचं वाय झेड इक्वल टू हे दिलंच नाही हे लिहिलं नाही तरी चालेल हे लिहिलं नाही तरी चालेल पण इथं रेशिओ दिला आहे इथं रेशिओ दिलाय काय दिलाय रेशिओ आर एस अपॉन एक्स वायचा रेशिओ किती दिलाय 3:5 इथं लिहू शकतो आपण 3:5 ते नाही लिहिले तरी चालेल हे आर टी एक्स झेड दिलंच नाही काढलं नाही तरी चालेल आता काय करायचं ह्या 3 पेअरपैकी एक पेअर याची घ्यायची 3/5 साठी कम्पेअर करायची तुलना करायची म्हणजे बरोबरीत आणायची मग आपण घेऊयात देअरफॉर 4.5 सेंट अपॉन एक्स वाय इक्वल टू 3/5 आता काय आलं दोन फ्रॅक्शन आहेत दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह आहे आपण काय करतो तिरकस गुणाकार करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो ते करून घेऊयात 4.5 into 5 4.5 into 5 इक्वल एक्स वाय इंटू 3 एक्स वाय इंटू 3 येणार आहे एक्स वाय इंटू 3 ओके आता आपल्याला व्हॅल्यू एक्स वायची पाहिजे 3 हा इकडे गुणाकार आहे इकडे आल्यावर कशामध्ये जाईल भागाकारात जाईल आपण तो भागाकार करून घेऊयात किंवा यांचा अगोदर गुणाकार करून घेऊयात आता बघा 5 ने काय करूयात आपण 5 ने 4.5 ला मल्टिप्लाय करूयात 5 गुणिले 5 25 हा 4 2 म्हणजे कॅरी झाले 2 5 चौक 20 लिसन 2 22 पण इथे एक पॉइंट आहे इथे एक पॉइंट आहे म्हणून आपण पण मागून एक पॉइंट देऊयात म्हणजे काय आलं 22.5 आणि एक्स वाय इकडे राहिला कारण हा 5 आपण सॉरी हा 3 इकडे गुणाकारात इकडे आल्यावर काय येणार आहे भागाकारात येणार आहे कळतंय का कारण एक्स वायला 3 गुणाकार होता इकडे आल्या भागाकार झाला ह्या दोघांचा गुणाकार 22.5 आला आता 3 ने ह्याला काय करूयात डिवाइड करूयात 3 ने काय करूयात आपण ह्याला डिवाइड करूयात ओके एक्स वाय आता 3 ने डिवाइड करूयात 3च्या पाड्यात 2 आहे का नाही 3 पेक्षा 2 हा लहान आहे म्हणून आपण पुढची संख्या त्याला जॉईन करूयात म्हणजे 22 होईल आता 3चा पाडा 22 येईपर्यंत म्हणा किंवा त्याच्यापेक्षा लहान एक संख्या आली तरी चालेल मग 3×7 21 म्हणजे 3 1 3 3×7 21 ओके आता पॉईंटचं घर लागला म्हणून इथं पॉईंट देऊयात आता 21 मधून 22 मधून 21 गेले शिल्लक राहतो 1 म्हणजे संख्या झाली 15 संख्या किती झाली तयार 15 3च्या पाड्यात 15 आहेत का 3×5 15 पॉईंट म्हणजे किती आलं उत्तर 7.5 7.5 इज इक्वल टू एक्स वाय म्हणजे एक्स वाय इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर ओके आपल्याला एक्स वाय तर निघाला अजून काय पाहिजे आपल्याला वाय झेड निघेल कारण आपल्याला वरती ह्याचं माप दिले कोणाचं एस टीचं माप दिले परत पुन्हा एकदा काय करते ह्या दोघांचं कंपॅरिझन करून घेऊयात मी हे इरेज करतो ओके हे इरेज करतो हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या बघा आता आपल्याला काय पाहिजे वाय झेड पाहिजे हे 2 पेअर घेणार आहे आता मी वाय झेड काढण्यासाठी काय पेअर द्या देअरफॉर 5.7 सेंटीमीटर अपॉन वाय झेड इक्वल टू 3/5 पुन्हा एकदा 2 फ्रॅक्शन आले तुम्हाला माहिती आहे आता कोणतं ऑपरेशन करायचंय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय म्हणजेच तिरकस गुणाकार करायचा आहे आपण गुणाकार करून घेऊयात 5.7 गुणिले 5 5.7 गुणिले 5 बरोबर वाय झेड गुणिले 3 वाय झेड गुणिले 3 ओके आता काय करायचं 5 ने आपल्याला ह्या संख्येला मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय करून घेऊयात देअरफॉर 7×5 35 35 5 हा 4 आले 3 कॅरी झाले 3 5×5 25 आणि 3 28 पण इथं काय विद्यार्थी मित्रांनो पॉईंट आहे किती घरानंतर पॉईंट आहे एकाच मागून एका घरानंतर आपण काय देऊयात पॉईंट देऊयात इक्वल टू आता वाय झेड गुणिले 3 वाय झेड आणि गुणाकारात गुणिले 3 आहे म्हणजे गुणिले 3 असणार इकडे आल्यावर काय होईल भागिले होईल म्हणजे डिवाइडला जाईल वाय झेड राहिला इकडं ओके आता 3 ने डिवाइड करून घेऊयात 28 ला किंवा 2 ला घेऊयात 3च्या पाड्यात 2 आहे का नाही मग आपण काय करणार आहे पुढची संख्या जरा जॉईन करणार आहे म्हणजे संख्या झाली 28 आता 3च्या पाड्यात 28 आहे का 3चा पाडा 28 येईपर्यंत म्हणा किंवा त्याच्यापेक्षा लहान संख्या आली तरी चालेल 3 1 3 3 9 27 शिल्लक राहिले 1 इथं देऊन टाकूयात पॉईंट लागला पॉईंट झाला 3च्या पाड्यात पुढची संख्या आहे का आहे 3×5 15 म्हणजे उत्तर किती आलं बघा इथं लिहितो मी उत्तर किती आलं 9.5 इक्वल टू वाय झेड
वाय झेड मग व्यवस्थित लिहूयात, बरोबर चिन्हाच्या अलीकडे लिहूयात, 9.5 बरोबर चिन्हाच्या पलीकडे लिहूयात सेंटीमीटर. दोन बाजू अलीकडच्या म्हणजे एक्स वायचे आर एस टीच्या दिलत्या, आपण दोन बाजू एक्स वाय झेडच्या पण काढल्या. आता आपल्याला काढायचं आहे काय, एक कोन दिलाय आर एस टी. आता काय असतात अँगल, नेहमी काय असतात कॉन्ग्रंट असतात. ओके, आता लक्ष द्यायचंय, हे मी इरेज करतो. आता एक्स वायचं माप किती आले आपण ते लिहून घ्या थोडंसं इथे, की तुम्ही एक्स वाय मला लागणार आहे म्हणून 7.5 इथं नाही लिहायचं तुम्ही, फक्त माझ्यासाठी लिहून घेतलं हे मी, काय ते लक्षात न जाऊ नये म्हणून आपल्या. ओके, आता आपण काय करूयात, एक कोन दिलाय तो पण कोन ड्रॉ करून घेऊयात. ओके, आता काय दिलं आपल्याला आर एस टी दिलाय, किती दिलाय आपल्याला आर एस टी, अँगल आर एस टी इक्वल टू 40 डिग्री दिलाय. ओके, आता आपल्याला बघा आर एस टी म्हणजे एस कोन दिलाय 40 डिग्रीचा, त्या साईडला पण मध्ये कोण आहे बघा, पलीकडे पण सिमिलर कोण असणार आहे, करस्पॉन्डिंग कोण असणार आहे एक्स वाय झेड, म्हणजे हा कोण कोणाचा असणार आहे वायचा असणार आहे. आपण लिहूया तिथं देअरफॉर अँगल आर एस टी कॉन्ग्रंट अँगल कोण असणार आहे एस ला पलीकडे त्रिकोणात वाय असणार आहे, वायला मध्ये घेऊन लिहूयात एक्स वाय झेड इक्वल टू 40 डिग्री. रिझन देऊयात आपण त्याला, रिझन देऊयात, कारण देऊयात, मी तर कारण देतो, तुम्ही वहीच्या समोरल्या मी तर देतो. काय लिहिणार आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. काय लिहायचं आपल्याला, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. कधी हे असतं विद्यार्थी मित्रांनो, दोन त्रिकोण सिमिलर असताना. मराठी मीडियमने काय लिहायचंय, त्यांचे संगत कोण एकरूप असतात, कारण का तर हे दोन त्रिकोण काय आहेत माझे सिमिलर आहेत. मला आता त्रिकोण काढण्यासाठी आवश्यक बाबी होत्या त्या मिळाल्यात, आवश्यक बाबी काय मला मिळाल्यात. आपण काय करूयात, हे इरेज करतो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा. ओके, मी ह्या बाजू काय करतो, एक्स वाय झेड जे लागणार आहे ते मी इथं लिहून घेतो, नंतर एकदा रफ फिगर काढली की काय करतो इरेज करतो. बघा वाय झेड किती आहे, वाय झेड किती दिला आपल्याला 9.5 आला आहे, एक्स वाय किती आलाय आपला 7.5 आलाय. ओके, मी हे इरेज करतो, हा पार्ट अगोदर तो वरतीच इरेज करतो सगळं एक्झाम्पलच. बघा 2 मिनिटात आता अतिशय सोपा कन्सेप्ट राहिला, फक्त आता आकृत्या काढायच्या राहिल्यात, फिगर ड्रॉ करायच्या राहिल्यात. मग आता मी कच्च्या आकृत्या काढून घेतो आधी, रफ फिगर त्याला म्हणतात. बघा आता आपल्याला, आता बघा ट्रायंगल ड्रॉ करण्यासाठी एक अँगल दिलाय अगोदर, काय दिलाय आर एस टी, एस नावाचा अँगल दिलाय, आणि तो वाय म्हणजे पायाला बेसच्या ठिकाणी दोन बाजू दिल्यात वाय झेड आणि एक्स वाय. काय दिले आपल्याला, वाय झेड आणि एक्स वाय दिले. आता दोघांमध्ये एक्स वाय कोणताही बेस घेऊ शकता तुम्ही, दोघांमध्ये वाय म्हणून कोणताही बेस घेऊ शकता, बरोबर आहे का नाही, कोणताही बेस तुम्ही घेऊ शकता. मी काय करतो, वाय हा बेस घेतो, म्हणजे वाय झेड हा बेस घेतो, म्हणजे इथं काय येणार आहे एक्स येईल, इथं वाय येईल, इथं झेड येईल, इथं आर एस टी. आता वाय झेडचं माप किती 9.5 आहे, रफ फिगर चालली ही, पक्की नाही आहे, रफ फिगर आहे, सॉरी वाय झेडचं किती 9.5 सेंटीमीटर, आणि एक्स वाय किती 7.5 सेंटीमीटर. ओके, आता आर एस टीचं मेजरमेंट किती, आर एस टी किती दिला आपल्याला, आर एस 4.5 सेंटीमीटरचा दिलाय, आर एस किती दिलाय 4.5 सेंटीमीटरचा. एस टी किती दिला, एस टी दिलाय 5.7 सेंटीमीटरचा. ओके, आणि इथला एस अँगल दिलाय तो किती दिलाय 40 डिग्रीचा, तिकडे पण वाय किती असणार आहे 40 डिग्रीचा. अशा प्रकारे आपले रफ फिगर आले. आता आपल्याला पक्की आकृती काढायची, ओरिजिनल डायग्राम काढायची, सगळं आता दिलं. हे इरेज केलं तरी चालणार आहे, ह्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही व्यवस्थित लिहायचंय. ओके ओके, आता मी तिकडे पक्की आकृती काढतो. आता बेसला काय घ्यायचं आपल्याला, आर एस टी काढून घेऊयात. आपण काय काढून घेऊयात, आर एस टी. आता एस टी बेसला घेतलाय आपण, काय घेतलाय एस टी. आता एसचा काय करतो मी, बघा एसच्या ठिकाणी एस काढून घ्यायचं आहे ना आपल्याला, एसच्या ठिकाणी मी काय करतो टोचवून घेतो जरा लोखंडी टोकाने टोचवून घेतल्यावरती
एस पासून टी किती अंतरावरती, एस पासून टी 5.7. मी काय करतो आता लोखंडी टोक आणि 5.7 पशी टोचवून घेतो. समजा इथं 5.7 आहे, असं मी काय करणार आहे, एक ड्रॉ करणार आहे लाईन ह्यांच्या दोघांच्या मधून. ओके, ही किती सेंटीमीटरची लाईन आहे, 5.7. इथं एस आहे, इथं टी आहे, लक्षात येते का तुमच्या, आणि इथं 5.7 सेंटीमीटर आहे. बरोबर. आता एसच्या तिथं 40 डिग्रीचा अँगल काढायचा आपल्याला. किती डिग्रीचा अँगल काढायचा आहे, 40 डिग्रीचा अँगल काढायचा आहे एसच्या तिथं. लक्षात येते का तुमच्या, आपण 40 डिग्रीचा अँगल काढून घेऊयात. ओके, अँगल काढायचा आहे आपल्याला. बघा, अँगल काढत असताना याच्या तिथे मी काय ठेवणार आहे, बऱ्याच जणांना काढता आला नाही कालकोन, पहिल्या ह्याच्यामध्ये कोण काढता आला नाही. मेषच्या तिथे काय ठेवणार, आपलं प्रोट्रॅक्टर ठेवणार आहे. प्रोट्रॅक्टर ठेवल्यावरती आता आपल्या रेषेवरती 2 अंक असणार आहेत. आपली रेष या साईडला आहे, 2 अंक असणार आहेत. कोणते 2 अंक असणार आहेत, 0 आणि 180. तुम्ही पण बघा इथं 0 आणि 180 असणार आहे. मोजायचं कुठून, 0 पासून मोजतो ना आपण अंक नेहमी, 0 1 2 3 4 असं मोजणार आहे मी पण. आता पण आपल्याला 40 डिग्रीचा पाहिजे. बघा आता इथं 0 10 20 30 40 डिग्रीचा मला अँगल इथं मिळाला. लक्षात आलं का तुमच्या, इथं मी टोचवून घेतलं. आता मला बघा यस पासून टी, आर किती अंतरावरती रे, एस पासून आर किती अंतरावरती, एस पासून आर हा किती अंतरावरती आहे बघा, लक्ष द्या. ही लाईन आम्ही ड्रॉ करून घेतो अँगल. ओके, हा लाईन ड्रॉ केल्यावरती हे तर ह्या रेषेवरती कुठेतरी मला काय मिळणार आहे बाळांनो, कोणता अँगल मिळणार आहे, सॉरी आर हा लेटर मिळणार आहे. आता बघा तुम्ही, आपल्याला एस पासून आर पाहिजे तो 4.5 सेंटीमीटर वर पाहिजे. 4.5 सेंटीमीटर वर पाहिजे. अतिशय सोपं आहे बघा. बघा आर हा किती अंतरावर पाहिजे आपल्याला, 4.5 सेंटीमीटर पाहिजे. मी कंपास मध्ये एस पासून आर शोधतो या रेषेवरती. एस पासून आर हा 4.5 सेंटीमीटर मध्ये, कंपास मध्ये मी पट्टीच्या मदतीने, स्केलच्या मदतीने 4.5 अंतर घेणार आहे. 4.5 आणि एसच्या तिथं काय ठेवणार आहे मी, लोखंडी टोक ठेवणार आहे आणि ह्या रेषेवरती 4.5चा असा आर्क मारणार आहे. हे माझं किती होतं, 4.5. म्हणजे इथून जर मोजलं मी तर हे 4.5 बनणार आहे. आता लोखंडी टोकाने काय करणार आहे मी, टोचवून घेणार आणि हा पॉइंट टीला येऊन जोडणार. बघा टीच्या ठिकाणी जोडतो, टीच्या ठिकाणी जोडतो. पुढे रेषावरती काढली तरी चालेल, अशी मागं नका काढू पण पुढे काढा अशी या साईडला. इथंपर्यंत टोचवायची. बरोबर ह्या रेषेतून काय गेला पाहिजे, तुमचा पॉइंट गेला पाहिजे. ओके, इथं असणार आहे तुमचा आर. मेजरमेंट टाकून घेऊया आपण. इथं किती डिग्रीचा काढला आपण, 40 डिग्रीचा अँगल काढला. इथं R2 एस किंवा S2T किती अंतर होतं, 4.5 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपला काय झाला, RST झाला. सेम प्रोसिजर वापरायची आपल्याला वायजेड काढण्यासाठी. आता वायजेड काढण्यासाठी बेसला काय घ्यायचं, आपण वायजेड घेतलाय, त्याचं मेजरमेंट किती 9.5. आपण ड्रॉ करून घेऊया 9.5. बघा आता सपोज माझा इथं 9.5, इथं 0 आहे, इथं टोचवून घेतलं मी 9.5 येतोय माझा 12च्या तिथं. मी काय करतो, हलक्या हाताने काय करतो, ती लाईन जोडून घेतो. मला काय मिळालं विद्यार्थी मित्रांनो, वायझेड मिळाला. वायझेड किती, तो 9.5चा आहे, 9.5 सेंटीमीटरचा आहे. आता वायच्या तिथं किती अँगल आहे, 40 डिग्रीचा आहे. मी पुन्हा एकदा 40 डिग्रीचा अँगल काढतो वायच्या तिथं. कंपास काय करतो मी, प्रोटेक्टर कुठे ठेवतो, वायच्या ठिकाणी ठेवतो. आपली रेष कुठे, या साईडला माझ्या उजव्या हाताला आहे. आपल्या उजव्या हाताला रेषेवरती 2 अंक आले असतील बघा, 0 आणि 180. ओके, मोजायचं कुठून, 0 पासून. 0 10 20 30 40चा अँगल पाहिजे. 40 तर लोखंडी टोचवून घेतलं. लोखंडी टोकाने टोचवून घेतल्यावरती पट्टीच्या मदतीने, स्केलच्या साह्याने वाय आणि तो पॉईंट मी काय करतो, जोडून घेणार आहे. थोडीशी रेष मोठी काढली तरी चालणार आहे. ओके, इथं मी असा ॲरो करणार आहे. आता बघा कच्च्या आकृतीमध्ये बघा, वाय पासून एक्स किती अंतरावरती, 7.5. आता मी काय करणार, माझ्या कंपासमध्ये पट्टीच्या साह्याने किती अंतर घेणार आहे, वाय टू एक्स 7.5. सपोज हे 7.5 आहे. बघा पट्टीच्या मदतीने मोजून घेतलंय. इथे जर पट्टी टाकली तर हे किती भरणार, 7.5 भरणार आहे. आता मी वायच्या ठिकाणी येतो. वायच्या तिथून मी काय करतो, असा एक आर्क मारतो आणि तो किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आर्क 7.5चा असणार आहे. आणि इथं मिळाला जो पॉईंट, हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे ना, तो आपला काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, एक्स असणार आहे. बघा इथं यायचं, आता एक्स तिथं यायचंय. आता कुठे Z2 Y मी Z2 X जोडून घेणार आहे. थोडीशी रेष मोठी काढली तरी
सांगणार आहे. बरोबर, डार्क काढायची नाही, एकदम हलक्या हाताने काढायची. ते एक्स मिळाला. Y2 एक्स किती अंतर होतं 7.5 सेंटीमीटर. ओके, इथं 40 डिग्री लिहायचे आपल्याला. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण साधी साधी एक्झाम्पल घेतलेत, अतिशय सोपी. यूज कोणाचा केलाय आपण? समरूप. म्हणजे समरूप म्हणजेच कोण? सिमिलर. म्हणजे पाहतोय काय? कंस्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल, समरूप त्रिकोणांची रचना. समरूप त्रिकोणामध्ये दोन प्रॉपर्टी, बाजू प्रमाणात, कोन एकरूप, साइड्स प्रोपोर्शनल, अँगल कॉन्ग्रुएंट. या दोन गुणधर्मांचा वापर करून, दोन प्रॉपर्टीचा वापर करून आपण सिमिलर ट्रायंगलचे काय पाहिलं? कन्स्ट्रक्शन पाहिलं, समरूप त्रिकोणांची रचना पाहिली. पहिलं आणि तिसरं एक्झाम्पल ह्या टाईपचे. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे? ह्याच टाईपचे एक्झाम्पल असणार आहे, कंस्ट्रक्शन ऑफ सिमिलर, पण टाईप वेगळा असणार आहे. त्याच्यामध्ये काय असणार ते उद्या सांगणार आहे मी. धन्यवाद विद्यार्थी मित्र.